श्री पतंजलि महामुनये नमः। भारतीय दर्शनांमध्ये या विपर्ययाचा विशदनासाठी किंवा विशदार्थनासाठी म्हणजे ज्याला इंटरप्रिटेशन म्हणतात त्याच्यासाठी थिअरीज ऑफ एरर्स अशा प्रकारानं ख्यातिवाद हा प्रसिद्ध पावला. यामध्ये अनेक प्रकारची विशदन वेगवेगळ्या दर्शनांनी दिली. त्यात अन्यथा ख्याती हे नैयायिकांचं विशदन होतं, इंटरप्रिटेशन होतं, आणि मीमांसकांचं अख्याती नॉन ऍप्रिहेन्शन असं विशदन होतं. तर सांख्यांचं सदसद ख्याती, सद असत ख्याती असं विशदन होतं. आणि ही जी तीन विशदन होती, तीन इंटरप्रिटेशन्स होती, ती वास्तववादी होती. आणि म्हणजे ज्याला रिअलिस्टिक असं म्हणता येईल तशा प्रकारे ती वास्तववादी होती. आणि त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा कुतर्क हा नव्हता. प्रामाणिकपणे त्यांनी विपर्याचं विशदन केलं, विशदन मांडलं, आणि ते वास्तववादी अशा प्रकारचं विशदन होतं आणि त्यामध्ये कुठलाही कुतर्क नव्हता असं म्हणावं लागतं. तसंच ते कुठल्याही प्रकारे अयुक्तही नव्हतं. अर्थात युक्त असं त्यांनी विशदन त्या ठिकाणी केलं असं म्हणावं लागतं. कारण ते विपर्य हे अज्ञान किंवा विपरीत किंवा ज्ञान अधिक अज्ञान अशा प्रकारे त्यांनी वास्तववादी विशदन केलं. म्हणजे कोणी म्हणले ते अज्ञान आहे, कोणी म्हणलं ते विपरीत ज्ञान आहे, तर कोणी म्हणले की त्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान यांचा अन्वय आहे, यांचं मिश्रण आहे. अशा प्रकारे वास्तववादी विशदार्थन त्यांनी केलं असं म्हणावं लागतं. पण शून्यवादी बौद्ध जे होते, म्हणजे ज्यांना निहिलिस्ट असं म्हटलं जातं, त्यांनी असत ख्याती असं विशदन विपर्याचं केलं. म्हणजे ज्याला अनरियल कॉग्निशन असं म्हणता येईल तसं त्यांनी त्याला असत ख्याती असं म्हटलं. आणि क्षणिकवाद्यांचं म्हणजे ज्याला मोमेंटरिस्ट म्हणतात, त्यांनी आत्मख्याती म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की इंटरप्रिटेशन ऑफ इल्युजन ॲज मेंटल एक्सटर्नलायझेशन, इंटरप्रिटेशन ऑफ इल्युजन ॲज अ मेंटल एक्सटर्नलायझेशन, म्हणजे आपल्या अंतःकरणातल्या वृत्तीला पुढे असलेल्या वस्तूवर त्याचा आरोप करणं, अशा प्रकारे त्यांनी हे कुतर्क सगळे केले. अर्थात या दोन्ही बौद्ध मतवाद्यांचं जे विशदनार्थन होतं ते सगळे कुतर्क होते. एक तर त्याला त्याने असत ख्याती म्हणून अनरिअलिस्टिक नॉलेज असं म्हटलं, आणि आपण असं पाहिलं की असत ज्ञान हे विपर्यामध्ये काही नसतं, कारण विपर्या म्हणजे असत वस्तूचा कधी आरोप करत नाही. त्यामुळे तोही एक प्रकारचा कुतर्क ठरला. तसंच मायावादींनी जे विशदनार्थन केलं की अनिर्वचनीय ख्याती, तो सुद्धा कुतर्क ठरतो असं आपण पाहिलं. म्हणजे जो वास्तववाद आणि युक्त कल्पनावाद याच्यापासून फार दूर आहे अशा प्रकारचे हे विशदन झाले. पण नैयायिक, सांख्य आणि मीमांसक यांची जी विशदन होती ती वास्तवतेला धरून होती. मनोविज्ञान, तर्क, सत्ता, मीमांसा यांना त्यांनी अल्प प्रमाणात का होईना किंवा थोड्या प्रमाणात का होईना न्याय दिला. तर रामानुज
मतामध्ये जे विशदनार्थन आहे, ज्याला सत्ख्याती म्हणतात, त्या तर एका वेगळ्याच थरावर, वेगळ्याच स्तरावर या सगळ्या म्हणजे मानसशास्त्र, तर्क आणि सत्ता मीमांसा यांना वेगळाच स्तराचा न्याय मिळाला असं म्हणावं लागतं. तर असा हा जो आपण आतापर्यंत उहापोह केला, खटाटोप केला, त्या मागचा मूळ हेतू हाच होता की पतंजलींच्या योगसूत्रामध्ये विपर्यय लक्षण जे केलं गेलं आहे ते कोणतं आणि कशा प्रकारचं विशदन आहे, म्हणजे विपर्याचं इंटरप्रिटेशन किंवा विशदनार्थन किंवा विशदन हे पतंजलींनी आणि पातंजलांनी कुठल्या प्रकारे केलं आहे याचा शोध घेण्यासाठी हा एवढा उहापोह झाला, उठाठेव झाली. तर त्यामुळे आपण पतंजलींचं विपर्यय विशदन हे कशा प्रकारचं असेल हे शोधण्यासाठी सर्वप्रथम विपर्याच्या लक्षणावरून एक दृष्टिक्षेप टाकूया. त्यातला पहिला घटक म्हणजे आरोप्यमान वस्तू आणि आरोपित वस्तू या दोन्ही सत्कोटीच्या असतात असं निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे असत कोटीच्या वस्तू जसं शशशृंग, नरशृंग, वंध्यापुत्र, आकाशपुष्प यांचा आरोप किंवा यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप असा संभवत नाही असं एकूण त्या ठिकाणी दिसतं. त्यामुळे पहिला घटक म्हणजे असत वस्तूचा आरोप विपर्यात होत नाही असं पतंजलींच्या विपर्यय लक्षणामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं. आता दुसरा घटक म्हणजे आरोप्यमान आणि आरोपित वस्तू यांच्यामध्ये बऱ्याच अंशात सारूप्य असतं आणि असावं लागतं. म्हणजे वाघावर फुलाचा आरोप, सर्पावर हत्तीचा आरोप किंवा दोरावर गेंड्याचा आरोप अशा प्रकारे आरोप संभवत नाहीत. म्हणजे काहीतरी सारूप्य असायला पाहिजे. हा एक विपर्यामध्ये आरोपित आणि आरोप्यमान जी वस्तू आहे त्यामध्ये संबंध आहे असं या ठिकाणी दिसतं. आता तिसरा घटक म्हणजे विपर्यामागे करणदोष म्हणजे दृष्टीदोष किंवा सहकारी कारणदोष हे असतात असंही या ठिकाणी आपल्याला दिसतं. अर्थात करणदोष म्हणजे दृष्टीदोष, डोळ्यामध्ये काहीतरी दोष असणं, कानांमध्ये काहीतरी दोष असणं किंवा सहकारी कारणांमधला काही त्यातली न्यूनता म्हणजे अल्प प्रकाश असणं, धुकं असणं, ह्याच्यामुळे विपर्यय संभवतो असंही आपल्याला पतंजलींच्या विपर्यय लक्षणामध्ये दिसतं. आता विपर्यामध्ये वैज्ञानिक कारण सुद्धा असू शकतात. जसं गतीच्या पराकाष्ठेत स्थितीचा भास होणं, आपण ते चकतीचं उदाहरण पाहिलं, तर तसाही भाग असू शकतो. पाचवा घटक म्हणजे विपर्यामध्ये स्मृती म्हणजे ज्याला मेमरी म्हणतात आणि प्रत्यभिज्ञा म्हणजे रिकग्निशन यांना अस्थानी उत्थापन मिळतं. म्हणजे आता यावेळेला रज्जूवर सर्पाचा भास होतो त्यावेळेला सर्पाचं जे सर्पाबद्दल जी प्रत्यभिज्ञा असते म्हणजे ज्याला रेकग्निशन म्हणतात ते अस्थानी उपटतं, त्या ठिकाणी काही आवश्यकता नसते. तर तो भाग विपर्यामध्ये दिसतो. आणि सहावा घटक म्हणजे सगळ्या विपर्यांमध्ये सत आणि असत यांचा अन्वय असतो. आता पातंजलांनी जे किंवा पतंजलींनी जे विपर्याचं लक्षण केलंय त्याच्यामध्ये हे घटक दिसतात असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. पण एक दर्शनशास्त्राचा अभ्यासक म्हणून
असं एक कुतूहल निर्माण होतं किंवा अशी एक जिज्ञासा निर्माण होते की बाकीच्या दर्शनकारांनी विपर्याबद्दल एक विशदनार्थन केलं. सत्ख्याती, असत्ख्याती, सदसत्ख्याती, आख्याती, आत्मख्याती, अनिर्वचनीय ख्याती अशा प्रकारे सांगितलं. मग पातंजलांना कुठल्या प्रकारे ह्याचं विशदनार्थन सांगायचं आहे हा एक या ठिकाणी जिज्ञास्य प्रश्न निघतो. पण अगदी सुरुवातीलाच असं सांगावं असं वाटतं की पतंजलींनी जे विपर्याचं सूत्र केलेलं आहे तर ह्या सूत्रामध्ये केवळ रज्जू सर्प, शुक्ती रजत, स्थाणू पुरुष अशा प्रकारचे जे विपर्य असतात तेवढ्याच विपर्यांना लक्षित केलेलं नाहीये. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं गेलं की अशा समानाकार भासणाऱ्या सारूप्य असलेल्या वस्तूंमध्ये अशा आरोप संभवतात. म्हणजे रज्जू आणि सर्पामध्ये त्यांच्या आकारामध्ये काहीतरी साम्य आहे किंवा शुक्ती आणि रजतामध्ये काहीतरी वर्णामध्ये साम्य आहे. अशा किंवा स्थाणू आणि पुरुष यांच्या सुद्धा आकारामध्ये काहीतरी साम्य आहे आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप संभवतात. म्हणजे दोन सारूप्य असलेल्या गोष्टी ह्यांच्यामध्ये आरोप संभवतो तो एक विपर्याचा प्रकार आहे. आणि त्याच्या अनुषंगानच या दार्शनिकांनी विपर्याच्या विशदनाचा प्रयत्न केला. पण असं आहे की पतंजली योगसूत्रामध्ये विपर्याचं जे लक्षण आहे त्याच्यात या प्रकारच्या विपर्याखेरीज अन्य विपर्य सुद्धा त्याच्यात गुंतलेले आहेत, गोवलेले आहेत, लक्षित आहेत. की जसं म्हटलं की कर्णदोषाने विपर्य येतात की आता शंख हा पांढरा शंख पिवळा दिसतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा आरोप नाहीये. वस्तू वस्तूच्या रूपातच पाहिली जाते. पण पांढरा शंख पिवळा दिसतोय. पित्तज्वराने डोळ्यामध्ये पित्त वाढल्याने, पित्ताधिक्यामुळे पांढरी वस्तू पिवळी दिसायला लागली आहे. अशा प्रकारे काहीतरी कर्णदोष संभवतो. तर त्यामुळे या ठिकाणी एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा आरोप नाहीये आणि तरी तो विपर्यय आहे. त्यामुळे तशा प्रकारचा एक विपर्यय सुद्धा या योगसूत्रामध्ये लक्षित आहे. तसंच दक्षिणोत्तर प्रवास करत असताना विरुद्ध दिशेने झाडं पळतात असा जो मिथ्या ज्ञानाचा प्रकार संभवतो. आता त्या विपर्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर आरोप असाही प्रकार नाहीये. फक्त अचल झाडं पळत असताना दिसतात तसा भास होतो आणि तो विपर्याचा प्रकार सुद्धा या सूत्रामध्ये आहे. त्याचप्रमाणे व्यामोह किंवा मोहिनी कारणा किंवा ज्याला हिप्नोटाईज म्हणतात, मेस्मराईज म्हणतात, व्यामोह, हॅल्युसिनेशन. आता या हॅल्युसिनेशन मध्ये सुद्धा आरोपाचा प्रश्न नसतो. त्या ठिकाणी म्हणजे जिथं तिथं त्या माणसाला, विपर्ययग्रस्त माणसाला किंवा व्यामोहग्रस्त माणसाला आपली कामिनी दिसते किंवा आपला शत्रू दिसतो. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा असा आभास म्हणजे एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा आरोप होऊन जो आभास होतो तशा प्रकारचा आभास किंवा विपर्य या ठिकाणी नाहीये. त्यामुळे इतर प्रकारचे विपर्य सुद्धा या सूत्रामध्ये, या लक्षणामध्ये, या विपर्यामध्ये अन्वित आहेत. पण आतापर्यंत जर आपण विशदनार्थन पाहिलं त्यात तुम्हाला असं लक्षात येईल प्रत्येक वेळेला शुक्ती रजत, शुक्ती रजत, शुक्ती रजत या उदाहरणावरूनच त्या विपर्याचा विचार करण्यात आला. त्यामुळे तशा प्रकारच्या विपर्याचं विशदनच त्यांनी केलं आणि ते विशदन व्यामोहाच्या संदर्भात लागू पडत नाही असं दिसतं. कारण त्या ठिकाणी एक आरोपित आणि आरोप्य अशा दोन वस्तू नसतात. आरोपित किंवा आरोप्यमान अशा दोन वस्तू नसतात असं आपल्याला दिसतं. तसंच पीतशंख यामध्ये सुद्धा
दोन वस्तू नसतात. त्यामुळे पतंजलींनी विपर्याचं लक्षण करताना सर्व प्रकारचे विपर्यय, संभाव्यमान जे विपर्यय आहेत त्या सगळ्यांचा संग्रह त्या सूत्रामध्ये केला आहे. त्यामुळे या विपर्यय सूत्रामध्ये कशा प्रकारची ख्याती आहे हा प्रपंच करणं हा एक प्रकारचा ही एक व्यर्थ उठाठेव ठरणार आहे. कारण पतंजलींच्या योगसूत्रामध्ये, या विपर्यय सूत्रामध्ये केवळ शुक्तिरजत आणि रज्जू सर्परूप विपर्याचाच विचार केला नाही, तरी संभाव्यमान असे सर्व प्रकारचे विपर्यय या सूत्रामध्ये संग्रहित आहेत. आणि त्यामुळे या सूत्रामध्ये कुठल्या प्रकारची ख्याती सांगितली आहे अशी जिज्ञासा ठेवून त्या दृष्टीने विश्लेषण मांडणं, संश्लेषण करणं याला विशेष अर्थ होत नाही, प्राप्त होत नाही, हे या ठिकाणी अभ्यासकाने समजून घेतलं पाहिजे. अर्थात त्या अंशामध्ये अशा प्रकारचं विशदन या ठिकाणी संभाव्यमान नाही असं जरी म्हटलं तरी असा एक प्रश्न विचारता येतो की ठीक आहे, रज्जू सर्प विपर्यय प्रसंगी जर पातंजलांना विचारलं की तुम्ही कुठल्या प्रकारची ख्याती मानता, तर त्या अनुषंगानं या ठिकाणी विचार करायला काहीच हरकत नाही की तुम्ही आख्याती मानता का, आत्मख्याती मानता का, सत्ख्याती मानता का, सदसत्ख्याती मानता का, अनिर्वचनीय ख्याती मानता का, आणखीन दुसरी कुठलीतरी ख्याती मानता, असा एक प्रश्न करता येतो आणि अशी जिज्ञासा ठेवता येते. आणि त्या जिज्ञासेमध्ये काही वावगं नाही असं काही म्हणता येत नाही. त्यामुळे तशा दृष्टीने या ठिकाणी आपल्याला थोडासा विचार करता येतो की पातंजलांनी कुठल्या प्रकारची ख्याती या ठिकाणी मांडली असेल किंवा मानली असेल. तर त्यामुळे हा जो प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला तो एका दृष्टीने जरी निर्मूल झाला तरी तो दुसऱ्या दृष्टीने पुन्हा प्राप्त होऊ शकतो. अशा दृष्टीने आपण त्या प्रश्नाचा पुन्हा विचार करूया. आता असं आहे की पातंजल हे अन्यथा ख्यातीचे पक्षपाती असावेत असा एक ग्रह निर्माण होतो. आतापर्यंत आपण ज्या ख्याती पाहिल्या त्यातली एक एक ख्याती घेऊन आपण असं बघू शकतो की ही ख्याती पतंजलीने सांगितली आहे किंवा कसं. तर असा एक सुरुवातीलाच ग्रह निर्माण होतो की पातंजलाने कदाचित अन्यथा ख्याती मानली असावी. आता अन्यथा ख्याती म्हणजे नैयायिकांनी जे विशदन केलं ती अन्यथा ख्याती. तर याच वाटतं आणि वाटणं स्वाभाविक आहे की अविद्याविषयक सूत्रामध्ये जो क्लेश आहे, अविद्याविषयक सूत्रामध्ये, आणि तो पुन्हा विपर्यय आहे असंही आपण पाहिलं, त्या ठिकाणी अन्यथा ख्याती डोकावते असं वाटणं स्वाभाविक आहे. कारण अविद्येची व्याख्या करताना काय म्हटलंय, अनित्य आशुची दुःख अनात्मसु नित्य शुची सुख आत्मख्याती अविद्या. अर्थात अनात्म्याला आत्मा म्हणून पाहणं, अनित्याला नित्य म्हणून पाहणं, जे परम अशुची आहे त्याला शुची म्हणून पाहणं, आणि जे दुःख आहे त्याला सुख म्हणून पाहणं. अर्थात ही एक प्रकारची विपरीत दृष्टी आहे, विपरीत ज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे. आणि त्यामुळे असं वाटतं की पतंजलींना कदाचित अन्यथा ख्याती सांगायची असेल. कारण क्लेशरूप जो विपर्यय सांगितला तो सांगताना त्या ठिकाणी अन्यथा ख्याती डोकावते असं निर्णयन सहज होतं. बरं, आणि विपर्ययाच्या सूत्रभाष्यामध्ये सुद्धा भाष्यकारांनी पंचक्लेशांचा त्या ठिकाणी निर्देश केला असल्यामुळे या ठिकाणी एक चकवा निर्माण होतो. असं म्हणता येईल का ते क्लेश प्रकरणामध्ये त्या ठिकाणी विपरीत धारणा सांगितल्या, उलट्या धारणा सांगितल्या, पण या ठिकाणी आपण विपर्यय वृत्ती बघतो आहोत.
पण गंमत अशी आहे की विपर्यय वृत्तीवरील भाष्यामध्ये भाष्यकार त्या पंचपर्व क्लेशांना या ठिकाणी सांगतात, त्यांचंही त्यांना एक ग्रथित करतात. त्यामुळे एक चकवा निर्माण होतो आणि त्यामुळे असं वाटतं की अविद्यारूप विपर्यय आणि हा विपर्यय ह्याच्यामध्ये साम्य असावं आणि म्हणूनच या सूत्रभाष्यामध्ये त्या सूत्राचा अन्वय आलेला आहे किंवा त्याचं ग्रथन झालेलं आहे म्हटल्यामुळे एक चकवा निर्माण होतो आणि त्यामुळे असं वाटतं की कदाचित पतंजलींना अन्यथा ख्याती सांगायची असेल. कदाचित कशाला, तर निर्णयच होतो की पतंजलींनी अन्यथा ख्याती किंवा विपरीत ख्याती मांडली आहे. पण असा निर्णय दोषावह असतो, कारण क्लेश आणि विपर्यय वृत्ती यामध्ये मूलभूत असा फरक आहे आणि असतो आणि आपण हे सुरुवातीला पाहिलं. विपर्यय विषयक निर्णय करताना अविद्या क्लेश लक्षणावरून विपर्याचं विशदन करणं हे अशास्त्रीय असतं. कारण या ठिकाणी तुम्हाला विपर्याचं विशदन करायचंय, त्याचं इंटरप्रिटेशन करायचंय आणि त्यामुळे विपर्य वृत्तीचं तुम्ही विशदनार्थ मांडताना क्लेशसूत्राचा अन्वय या ठिकाणी करणं हे दोषावह आहे. आता भाष्यकार व्यासांनी या सूत्रभाष्यात अविद्या क्लेशाचा उल्लेख का केला हे आपण पूर्वीच पाहिलं आणि आपल्या निर्णयासाठी व्यासभाष्य हे त्या ठिकाणी बळकटीकरणार्थ वापरणं हे सर्वथा गैर आहे. पुन्हा अन्यथा ख्याती हा प्रकार आपण जेव्हा परीक्षणाला घेतला त्यावेळी त्यामध्ये मनोविज्ञानाला गौणत्व दिलं गेल्याचं आपण पाहिलं. नैयायिकांनी ज्यावेळेला अन्यथा ख्याती सांगितली त्यामध्ये आपण त्यावेळेला असं पाहिलं की आणि आपण त्याच्यावर टीका केली की यामध्ये मनोविज्ञानाला गौणत्व आहे आणि त्याचं जे नामाभिधान आहे त्यात सुद्धा ढोबळपण आहे. कारण विपर्यामध्ये अन्यथा काही नसतं, त्यामध्ये अन्यथा ज्ञान नसतं किंवा विपरीत ज्ञान नसतं असं आपण त्या ठिकाणी परीक्षण करताना पाहिलं. त्यामुळे मनोविज्ञानशास्त्री जे पातंजल त्यांनी तशीच त्याला वागणूक दिली असेल किंवा त्याचं तसंच विशदनार्थन केलं असेल असं आपल्याला म्हणताच येत नाही. तशी शक्यता सुद्धा कल्पिता येत नाही. आता अविद्येमध्ये जशी विपरीत धारणा असते असं सांगितलं, तशीच जर विपर्य वृत्तीमध्ये असते असं जर सूत्रकारांनी सांगितलं असतं तर विपर्य स्थळी रज्जू हा अरज्जू असावा पण सर्प भासू नये असं म्हणावं लागलं असतं. आलं का लक्षात? म्हणजे अविद्ये प्रमाणे हा जर विपर्य असतो असं जर क्षणभर आपण मानलं तर असं म्हणावं लागेल की जसं अनात्मसु आत्मख्याती अनित्यसु नित्यख्याती हा प्रकार असतो तसा रज्जूला पाहून हा रज्जू नाही अशा प्रकारचा तो विपर्य व्हायला पाहिजे होता आणि तसा विपर्य तो होत नसतो असंही आपण पाहिलं. एकंदरीत विपर्य वृत्ती ही अन्यथा ख्याती किंवा विपरीत ख्याती मुळीच नसते असं म्हणावं लागतं. आता पातंजल हे असत्ख्याती, आत्मख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती मानणारे नाहीत हे काही विश्लेषणाने निर्णित करण्याचं कारण नाहीये. कारण ती सगळी विशदनार्थनं किती दोषावह आहेत हे आतापर्यंत आपण पाहिलंच. त्यामुळे पातंजल हे निश्चितच असत्ख्यातीवादी नव्हते किंवा अनिर्वचनीय ख्यातीवादी नव्हते किंवा आत्मख्यातीवादी नव्हते असं निश्चितच ठरतं. कारण ते सर्व सिद्धांत तर्कदुष्ट आणि मिथ्या सिद्धांत संग्रह आहेत असं आपण पाहिलंच आणि ते सगळे तर्कदूषित आहेत असंही आपण पाहिलं.
त्यामुळे पातंजलांना निश्चितच हे अमान्य आहेत, हे काही वेगळं सांगायचं कारण नाही, त्याचं परीक्षण करण्याचं कारण नाही, त्याचं विश्लेषणही मांडण्याचं कारण नाही. आता अख्यातिवाद हा खंडनीय नसला तरी पातंजलांचं मत जास्त सूक्ष्म असल्यानं त्यावर पातंजल हे निश्चितच मात करतात. अख्याती हा जो मीमांसकांचा प्रकार आहे, आपण पाहिलं की त्यांनी अगदी न्यायशास्त्राच्या भूमिकेवरून त्यातला स्मृतिखंड आणि ज्ञानखंड वगैरे सांगून, त्यात अविवेक असतो वगैरे सांगून फार बुद्धी किंवा तीव्र बुद्धीने त्याचं विश्लेषण मांडलं आणि आपण त्यावेळेला त्यांचं कौतुकही केलं. पण असं जरी खरं असलं तरी त्याच्यामध्ये सूक्ष्मदृष्टी नव्हती असंही आपण पाहिलं. मनोविज्ञानाला त्यांनी हवा तेवढा त्याला न्याय दिला नाही असंही आपण पाहिलं. अर्थात पातंजलांचं मत हे जास्त सूक्ष्म आहे आणि हे मनोवैज्ञानिक आहेत आणि त्यामुळे ते त्या मीमांसकांच्या वर मात करतात या प्रकरणामध्ये असं स्पष्ट दिसत असल्यामुळं अख्याती ही काय पातंजल मांडणार नाहीत असं स्पष्ट दिसतं. आता सांख्यांचा सदसत ख्यातिवाद सुद्धा अमान्य करण्यासारखा नसला, म्हणजे त्यात काही कुतर्क नसला, तरी त्यामध्ये अख्यातिवादाप्रमाणेच मनोवैज्ञान हे जे आहे किंवा मनोवैज्ञानिक जो अंश आहे त्याला उचित न्याय मिळालेला नाही असं आपल्याला दिसतं. अर्थात पातंजलानं ते रुचणारं नाही, हे काही वेगळं सांगायला नको. आता विपर्य ही पातंजलानी चित्तवृत्ती ठरवल्यानं पातंजल हे मानसशास्त्री असल्यानं त्यांनी या विशदनार्थाला यथोचित न्याय दिलेला हा आपल्याला रुचेल. आता एकंदरीत पातंजल हे कोणता ख्यातिवाद मान्य करतात किंवा मांडतात हे सूत्र परीक्षणावरून जर ठरवायचं म्हटलं तर अर्थात ते सूत्र परीक्षणावरूनच ठरवायला पाहिजे. तर सूत्रामध्ये विपर्यय हा केवळ वस्तूला अतद्रूपात प्रस्तुत करणारा प्रकार असल्यानं ते ज्ञान मिथ्या असतं असं म्हटलं जातं किंवा म्हटलं गेलेलं आहे. त्याला मिथ्या ज्ञान असं म्हटलेलं आहे. अतद्रूप प्रतिष्ठ किंवा अतद्रूप प्रतिष्ठित मिथ्या ज्ञान असं सूत्र लक्षण आहे. त्यामुळे त्याला अतद्रूप ख्याती म्हणावं असं सूत्रोचित ठरेल, म्हणजे सूत्राला उचित ठरेल की त्याला अतद्रूप ख्याती म्हणावं. अर्थात यात जो विपर्याचा अंश आहे तो केवळ रज्जू सर्प विपर्यय, शुक्ती रजत विपर्यय, स्थाणू पुरुष विपर्यय अशा प्रकारच्या विपर्यांच्या अनुषंगानच आपण विचार करतोय. बाकीचे व्यामोह, करणदृष्टी किंवा वैज्ञानिक कारण ह्याच्यामुळे संभवणारे विपर्य या ठिकाणी आपण विचाराला घ्यायचे नाहीयेत. कारण अन्य दर्शनकारांनी जे विपर्य घेतले अर्थात ते सगळे शुक्ती रजत रूप, रज्जू सर्परूप असे विपर्य होते. तर तेवढ्याच विपर्यांचं या ठिकाणी आपण विशदनार्थन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सूत्राच्या एकूण अभिप्रायावर आपण विशदनार्थन करत नाही आहोत हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. कारण या सूत्रामध्ये याखेरीज म्हणजे रज्जू सर्प, स्थाणू पुरुष आणि शुक्ती रजत अशा विपर्यांपेक्षा म्हणजे सारूप्य असलेल्या विपर्यांपेक्षाही इतर विपर्य सांगितले आहेत, त्यांचा संग्रह आहे असं आपण अनेक वार पाहिलं. त्यामुळे त्या सगळ्यांना लक्षात घेऊन आपण या ठिकाणी विशदनार्थन करण्याचं कारण नाहीये. कारण अन्य दार्शनिकांनी केवळ रज्जू सर्प विपर्य, शुक्ती रजत विपर्य आणि स्थाणुपुरुष विपर्य याच विपर्यांचं विशदनार्थन केलेलं असल्यामुळे तेवढ्याच अंशामध्ये आपण या ठिकाणी विशदनार्थन करणार आहोत. तर त्या दृष्टीने असं म्हणावं लागतं की ही एक प्रकारे अतद्रूप ख्याती म्हणता येईल. आणि आपण सत्ख्याती ज्यावेळेला परीक्षणाला घेतली त्याचं परीक्षण करताना आपण असं पाहिलं की विपर्यामध्ये जे नाही ते दिसत असतं असा प्रकार नसून जे जसं नाही तसं दिसत असतं
असं जे विशदनार्थन त्या ठिकाणी पाहिलं तेही पातंजलांना मान्य आहे, म्हणून ते त्याला मिथ्या ज्ञान असं म्हणतात. आणि पतंजलींचं जे अतद्रूप प्रतिष्ठ ज्ञान आहे तोच प्रकार सत्ख्यातीमध्ये सुद्धा मांडला गेलेला आहे. सत्ख्यातीमध्ये सुद्धा अतद्रूप प्रतिष्ठित ज्ञान किंवा अतद्रूप प्रतिष्ठित ख्याती हाच प्रकार वेगळ्या शब्दाने सांगितला आहे, असंही थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे पातंजल हे सत्ख्यातीला फार जवळ आहेत आणि सर्वाधिक निकट आहेत असं म्हणता येईल. पुन्हा तत्वज्ञान किंवा अतीत भौतिकी दृष्टीनं सर्वतत्वात असतात हा प्रकार सत्कार्यवादी पातंजलांनी मानलेलाच आहे. म्हणजे खरं म्हणजे शुक्तीमध्ये प्रकृती आहे, रजतामध्येही प्रकृती आहे. प्रकृतीच्या त्रिगुणांपासूनच शुक्ती बनलेली आहे आणि प्रकृतीच्या त्रिगुणांमधनच चांदी बनलेली आहे. हे तर पातंजलांनाही मान्य आहे, कारण प्रकृती ही सगळ्याच विषयांची योनी आहे. हे पातंजलांना मान्य असल्यामुळे सत्ख्यातीच्या वेळेला ज्यावेळेला आपण असं पाहिलं की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे सगळ्या विषयांमध्ये सर्वसामायिक आहेत, तसंच पातंजलांच्या मतानुसार सुद्धा प्रकृती ही सर्वसामायिक आहे म्हटल्यानंतर सर्व तत्व सर्व विषयात असतात हे पातंजलांनाही ग्राह्य आहे. म्हणजे पंचीकृत सृष्टी हा प्रकार पातंजलांनाही तितकाच मान्य आहे आणि पातंजलांना जो रुचणार आहे. त्यामुळे सत्ख्यातीवादामध्ये जो अतीत भौतिकीला न्याय मिळालाय किंबहुना तो मनोविज्ञानापेक्षा जास्तच मिळालेला आहे. थोडंसं सूक्ष्म परीक्षण केलं तर असं लक्षात येईल की सत्ख्यातीमध्ये विपर्याला सत्ख्याती म्हटल्यानं, शुक्तीमध्ये चांदी आहे असं म्हटल्यानं आणि अर्थात सत्ताशास्त्रीय दृष्ट्या तशी चांदी असते असं मान्य करून सुद्धा सत्ख्यातीमध्ये मनोविज्ञानापेक्षा सत्ताशास्त्राला अधिक न्याय मिळाला आहे असं मान्य करावं लागतं. आणि ते नामाविधानावरून स्पष्टच आहे. त्यामुळे तेवढ्या अंशामध्ये पातंजल आणि सत्ख्याती ह्यांच्यामध्ये थोडंसं वैमत्य आहे. कारण पातंजल मत हे जास्त मानसशास्त्रीय मत असल्यामुळे मानसशास्त्रावर असं केलेला थोडा अन्याय हा त्यांना रुचणारा नाही. त्यामुळे त्या अंशामध्ये सत्ख्याती ते पूर्णपणे कवटाळत नाहीत असंही म्हणावं लागतं. अर्थात सत्ख्यातीवाद्यांचं जे ट्रू कॉग्निशन आहे, यथार्थ ज्ञान आहे, विपर्यामधलं यथार्थ ज्ञान आहे, ते विज्ञानाच्या किंवा पराविज्ञानाच्या उच्च कोटीच्या स्तरावर तशी ती वास्तवता असली तरी ती त्याच स्तरावर वास्तवता आहे आणि अन्य स्तरावर नाहीये. आणि त्यामुळे म्हणजे ते अत्युच्च स्तराच्या विश्लेषणात ते तसं जरी खरं असलं की बाबा शुक्तीमध्ये रजत आहे, शिंपल्यामध्ये चांदी आहे, तरी मनोविज्ञानाच्या प्रकरणात त्याला सत्ख्याती म्हणजे परिपूर्ण अंशानं सद्ज्ञान म्हणणं थोडं अडचणीचं वाटतं आणि अडचणीचं होतं. सत्ख्यातीवाद्यांचं विश्लेषण हे अत्यंत रोचनीय आणि ग्रहणयोग्य असलं तरी त्यांचं जे नामाभिधान आहे ते सत्ख्यातीपेक्षा अतद्रूप ख्याती वगैरे करणं जास्त इष्ट झालं असतं. म्हणजे रामानुजीयांचं विशदनार्थन विलक्षण जरी असलं आणि वास्तवतेला जरी धरून असलं तर केवळ नामाभिधानामध्ये थोडंसं न्यूनत्व आहे. त्यांनी त्या विपर्याला सत्ख्याती म्हणण्यापेक्षा अतद्रूप ख्याती म्हणून जर बाकी संबंध त्याचं विश्लेषण केलं असतं तर अधिक न्याय मिळाला असता. आणि सत्ख्यातीपेक्षा अतद्रूप ख्याती वगैरे असं त्याचं
नामाभिधान करणं हे जास्त इष्ट ठरलं असतं. परंतु शास्त्रकार भगवान पतंजली किंवा वेदोनिधी भगवान वेदव्यास भाष्यकार यांनी तसं स्पष्ट नामाभिधान न केल्यानं ते त्यांच्या तोंडी घालण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. म्हणजे पतंजलींना आणि व्यासांना सत्ख्याती मान्य होती, त्यांच्या तोंडी आपण घालणं याचा अधिकार कोणालाच नाहीये. त्यांनी जर स्पष्ट म्हटलं असतं की आम्ही सत्ख्याती मानतो तर प्रश्न नव्हता. पण पतंजलींनी किंवा व्यासांनी दोघांनीही असं काही म्हटलेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्या तोंडामध्ये घशामध्ये सत्ख्यातीवाद उतरवणं याचा अधिकार आम्हाला कोणालाच नाहीये. अर्थात ख्यातिवादाचं प्रस्थ हे मध्यकालीन दर्शनशास्त्र्यांनी उभं केलेलं आहे हे ऐतिहासिक सत्य असल्यानं सूत्रकार आणि भाष्यकार यांना ते शास्त्रगत करणं आवश्यक नव्हतं असंही म्हणता येतं. म्हणजे हा जो ख्यातिवाद आला हा मध्यकालीन असा दर्शनशास्त्रातला तो आविष्कार आहे. मध्यकालीन अशी ही घटना आहे की त्यावेळेला ख्यातिवादाबद्दल एवढा उहापोह झाला. त्यामुळे पतंजलींना किंवा व्यासांना ख्यातिवाद आपल्या शास्त्रगत करणं हे काही आवश्यक नव्हतं असं म्हणावं लागतं. असो, आता त्यामुळे या ठिकाणी आपण असा निर्णय केला की एकतर याला अतद्रूप ख्याती म्हणावं, पण नंतर असंही सांगितलं गेलं की कुठलाही ख्यातिवाद आपण त्यांच्या तोंडी उतरवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. पण एक कुतूहल वजा असं या ठिकाणी आपण त्याचं अन्वेषण केलं. त्यामुळे या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की पतंजलींना आणि व्यासांना कुठला ख्यातिवाद मान्य होता हा प्रश्न आपण उभा करू नये. पण एखादा प्रश्न उभा केल्यावर हा प्रश्न विचारू नको असं म्हणणं अध्ययन परंपरेला आणि अध्यापन परंपरेला योग्य नाहीये. आलेली शंका त्याचं निरसन हे व्हायला पाहिजेच. हा प्रश्न विचारू नको अशा प्रकारे मुखस्तंभन करणं हे दर्शनशास्त्राच्या किंवा दर्शनाभ्यासाच्या चाकोरी बाहेरच आहे. त्यामुळे उभा केलेला प्रश्न त्या दृष्टीनं आपण त्याचा विचार केला. पण शेवटी हे सांगणं भाग पडलं की असला कुठलाही सिद्धांतनाचा प्रकार किंवा विशदनार्थनाचा प्रकार आपण सूत्रकारांच्या घशामध्ये किंवा भाष्यकारांच्या घशामध्ये उतरवणं हे योग्य नसतं. आणि त्याने त्याबद्दल का विचार केला नाही याबाबतची ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आपण पाहिली की हे ख्यातिवाद जे उपटले ते मध्यकालीन दार्शनिकांनी काढले आणि प्राचीन काळी हे वाद नव्हते. आणि त्यामुळे सूत्रकारांनी किंवा भाष्यकारांनी आम्हाला कुठला ख्यातिवाद मान्य आहे किंवा आम्ही कुठला ख्यातिवाद मांडतो अशा प्रकारे प्रश्न उभा करून त्याचं निरसन केलं नाही. अशा प्रकारे या समस्येवर आपण समाधान पाहिलं. आता विपर्यामध्ये आणखी एक घटक आहे आणि त्याच्याकडे आपण आता वळूया. विपर्य वृत्ती ही मूळतः दोन प्रकाराची असते. विपर्य वृत्ती ही दोन प्रकाराची असते. एक म्हणजे अनुभूयमान म्हणजे ऍप्रिहेन्शन ओरिएंटेड आणि दुसरं म्हणजे स्मर्यमान म्हणजे मेमरी ओरिएंटेड. आता असं बघा की शीतशंख, मृगजल किंवा सप्तरंगी चकती आता जिरवल्यानं आपल्याला पांढरी दिसते, शुभ्र दिसते, तो विपर्याचा प्रकार. हे जे सगळे प्रकार आहेत ते एक प्रकारचे दृष्टीदोष आहेत किंवा दृष्टीच्या परिसीमांमुळे घडलेले प्रकार आहेत. म्हणजे दृष्टी आपल्या लिमिटेशन्स ज्याला म्हणतात, आपल्या दृष्टीला मानसेंद्रिय संघाताला काहीतरी लिमिटेशन्स असतात, सीमा असतात, त्यांची सामर्थ्य सीमित असतात. त्या सीमित सामर्थ्यामुळे किंवा कर्णदोषामुळे हे संभवतात.
अर्थात या मानसेंद्रिय मर्यादा असतात, सायकोसेन्सरी लिमिटेशन ज्याला म्हणता येईल, किंवा मस्तिष्कीय मर्यादा असं ज्याला म्हणता येईल, त्यामुळे ते होत असतात. आणि म्हणून हे विपर्यय हे अनुभूयमान असतात. म्हणजे या विपर्यांचा अनुभव आपल्याला त्यावेळेला येतो. आपल्याला ज्ञान असलं तरी ते विपर्यय उपटतात. म्हणजे समोरचा शंख हा पांढरा आहे असं आपल्याला ज्ञान असून सुद्धा आपल्याला तो पिवळाच दिसतो. किंवा सप्तरंगी चकती फिरवल्यानंतर सुद्धा ती सप्तरंगीच असते ह्याचं आपल्याला ज्ञान असलं तरी आपल्याला होणारा भास, शुभ्र चकतीचा भास, हा काही निर्मूल होत नाही. म्हणजे ती चकती तुमच्या आमच्या समोर फिरवली काय, किंवा ज्याला विज्ञानाचा अजिबात गंध नाही त्याच्या पुढे फिरवली काय, की त्याला असं माहित नाही की आपल्या दृक्शक्तीमध्ये सीमा काय आहे, किंवा सप्तरंग फिरवल्यानंतर पांढरे का होतात त्याची वैज्ञानिक उपपत्ती त्याला माहिती नसली, किंवा अगदी आईन्स्टीन समोर जरी तुम्ही चकती फिरवली तरी या सगळ्यांना ते भास होणारच. त्यातून अगदी आईन्स्टीन सुद्धा सुटणार नाही. म्हणजे ज्ञान असून सुद्धा तो आभास होणारच. किंवा मृगजळाचा प्रकार जरी आपल्याला माहिती असलं की हे केवळ वाळवंट आहे आणि सूर्याच्या किरणाच्या वक्रीकरणामुळे हा प्रकार आपल्याला संभवतोय, हे जरी वैज्ञानिक सत्य जरी माहिती असलं तरी होणारा भास थांबत नसतो. अशा प्रकारचा हा एक अनुभूयमान विपर्याचा प्रकार आहे. म्हणजे तो अनुभूयमान आहे, तो सगळ्यांना त्याचा अनुभव येतो. ज्ञान असो वा नसो त्याचा अनुभव हा होणारच. असा हा विपर्याचा एक प्रकार असतो. आता दुसरा विपर्याचा प्रकार म्हणजे स्मर्यमाण विपर्यय, म्हणजे स्मृतीवर आधारित असा जो विपर्यय असतो तो. आता दोऱ्यावर सर्पारोप हा जो होत असतो त्यावेळेला स्मृतिकोशामध्ये सर्पवृत्ती जी असते तिला स्फुरण मिळतं आणि त्या स्मृतीला त्या ठिकाणी एक प्रकारे निरपवाद अशी भूमिका असते. आता दुसरा विपर्याचा प्रकार म्हणजे स्मर्यमाण विपर्यय, म्हणजे स्मृतीवर आधारित असा जो विपर्यय असतो तो. आता दोऱ्यावर सर्पारोप हा जो होत असतो त्यावेळेला स्मृतिकोशामध्ये सर्पवृत्ती जी असते तिला स्फुरण मिळतं आणि त्या स्मृतीला त्या ठिकाणी एक प्रकारे निरपवाद अशी भूमिका असते. कारण असं आहे की ज्यांनी सर्प हा प्राणी पाहिलाच नाही किंवा ज्याला सर्प हा प्राणी अवगत नाही, ज्ञानगत नाही, त्याला दोरावर सर्पाचा भास होणारच नाहीये. पण ज्याला सर्पाविषयी ज्ञान आहे, त्याच्या आकाराविषयी ज्ञान आहे, ज्याने सर्पाला पाहिलेलं आहे किंवा सर्पाविषयी ऐकलेलं आहे, त्याच्या स्मृतीमध्ये सर्प ज्ञान आणि सर्पवृत्ती आहे आणि त्याला या ठिकाणी उत्थापन मिळत असतं आणि त्याला एक निरपवाद असं महत्व असतं. त्या स्मृतीशिवाय आरोप हा होणं संभवनीय नसतं. त्यामुळे हा स्मर्यमाण असा विपर्याचा दुसरा प्रकार आहे. आता विपर्य या प्रकारामध्ये आतापर्यंत आपण हे प्रकार पाहिले, आरोप होण्याचे, आरोपित आणि आरोप्यमान अशा दोन वस्तू, एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा आरोप, किंवा कर्णदोषामुळे पीतशंख वगैरे, मृगजळ वगैरे प्रकार ज्यात आरोप होत नसतो तर ते भासमान असतात. तर ह्या सगळ्या प्रकारचे विपर्यय जरी पाहिले तरी याही पेक्षा या सूत्रामध्ये संग्रहित झालेले विपर्यय अजून काही आहेत आणि त्यातला एक प्रकार म्हणजे व्यामोह, हॅल्युसिनेशन. आणि या विपर्यय वृत्तीमध्ये व्यामोह सुद्धा अंतर्भूत आहे, हॅल्युसिनेशनचा सुद्धा संग्रह झालेला आहे. कारण हा व्यामोह सुद्धा एक मिथ्या ज्ञानच आहे. भ्रमित कल्पना सुद्धा मिथ्या ज्ञान असल्यानं त्या सुद्धा विपर्यय ठरतात. म्हणजे भ्रमित कल्पना हे त्या ठिकाणी बघण्याची कुठलीही क्रिया नाहीये, पण केवळ कल्पनेच्या प्रांतामध्ये
भ्रमित कल्पनामध्ये आपण ज्याला फिरत असतो ते सुद्धा विपर्य या ठिकाणी संग्रहित आहेत असं या ठिकाणी आपण समजायला पाहिजे. आता योग विज्ञान मनोविज्ञानानुसार विपर्य ही वृत्ती क्लिष्ट सुद्धा असू शकते आणि अक्लिष्ट सुद्धा असू शकते ह्याचाही परिचय आपण करून घेतला. अर्थात क्लिष्ट विपर्यय हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांना वृद्धिंगत करतो, यांना उत्थापन देतो, त्यांना कार्यान्वित करतो किंवा त्यांच्यावर उभा राहतो, त्यांच्या खांद्यावर हा विपर्य उभा राहतो असं होऊ शकतं. किंवा त्यांच्या खांद्यावर विपर्याच्या खांद्यावर कामक्रोधादी उभे राहू शकतात असं संभवू शकतं. किंवा ऐहिक वृत्ती वाढते, भोगलालसा वाढते, ऐहिक वृत्ती वाढते, परिणामी माणसाला विवेकापासून भ्रष्ट केलं जातं किंवा दूर नेलं जातं. पण जे विपर्य धर्म, ज्ञान, वैराग्य आणि विवेक, धर्म, ज्ञान आणि वैराग्य आणि विवेक यांच्याकडे नेतात, त्यांना दृढ करतात, त्यांना बलान्वित करतात, त्यांना अक्लिष्ट विपर्य असं म्हणावं लागतं. अशा प्रकारचा परिचय सुद्धा आपल्याला झालेला आहे. तर अशा प्रकारे हा विपर्य वृत्तीचा आपण यथाशक्ती विचार केला. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की सद्वस्तूबद्दल, विद्यमान वस्तूबद्दल आपल्या मनामध्ये दोन प्रकारच्या वृत्ती उठत असतात. अर्थात एक म्हणजे प्रमाणकोटीची अशी वृत्ती, म्हणजे सर्पाला सर्प म्हणून पाहणं, रज्जूला रज्जू म्हणून पाहणं, घटाला घट म्हणून पाहणं, हे जे यथार्थ ज्ञान असतं, प्रमाणकोटीची ही जी वृत्ती असते तो एक प्रकार. म्हणजे सद्वस्तू ही प्रमाणकोटीच्या ज्ञानातून समजून घेतली जाते, पाहिली जाते, किंवा तद्विषयक वृत्ती ही प्रमाणकोटीची असू शकते. तर दुसरी ही विपर्य वृत्ती म्हणजे अयथार्थ ज्ञान देते. कारण तेव्हा वस्तूविषय हा ज्या रूपात विद्यमान असतो तद्भिन्न अशा स्वरूपात आपल्याला त्याचं ज्ञान होत असतं. म्हणजे घटाचं ज्ञान होणं हे प्रमाणकोटीचं असतं, पण घटाचं ज्ञान घटभिन्न अशा वस्तूच्या रूपात होणं हा विपर्याचा प्रकार असतो. असा हा सद्वस्तूबद्दल दोन प्रकारे वृत्ती उठण्याचा प्रकार आतापर्यंत आपण पाहिला. म्हणजे सद्वस्तू विषयकच आपण आतापर्यंत वृत्ती पाहिली. एक तर ती प्रत्यक्ष प्रमाण असते किंवा ती विपर्यय असते. आलं का लक्षात? म्हणजे आतापर्यंतच्या दोन वृत्ती ज्या आपण पाहिल्या, चित्तवृत्ती पाहिल्या, त्या सद्विषयक वस्तुकोटीच्या किंवा सद्विषयक वस्तूच्या अनुषंगानं किंवा कोटीच्या वस्तूच्या विषयांमध्ये असतात. पण आपल्या मनामध्ये अवस्तू किंवा अवस्तुआत्मक म्हणजे असत कोटीच्या वस्तूच्या संदर्भात सुद्धा वृत्ती उठत असतात. आणि अशा वृत्तींना वस्तुशून्य वृत्ती किंवा वस्तुशून्य विषयामधली वृत्ती असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे वस्तुशून्य विषयामध्ये वृत्ती उठत असते, पण प्रमाण आणि विपर्य या दोन प्रसंगामध्ये वस्तुशून्य विषयामध्ये वृत्ती उठत नसते असं या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे प्रमाण आणि विपर्य या दोन्ही वृत्तीच्या संदर्भात अवस्तूमध्ये आपल्याला वृत्ती उठत नाही किंवा असत कोटीच्या वस्तूमध्ये आपल्याला वृत्ती उठत नाही. म्हणजे वंध्या, सुत, आकाश, पुष्प, नरशृंग अशा विषयांमध्ये आपल्याला केव्हाही कुठेही प्रमाणवृत्ती सुद्धा उठत नाही किंवा विपर्य वृत्ती सुद्धा उठत नाही. अलग अलग म्हणजे वंध्या सुताचं प्रत्यक्षीकरण हे कधीही संभवनीय नाही. नरशृंगाचं प्रत्यक्षीकरण संभवनीय नाहीये.
तसंच विपर्यय सुद्धा संभवनीय नाहीये. म्हणजे एखादा खांब पाहून तो वंध्यापुत्र आहे किंवा दोरखंड पाहून तो नरशृंग आहे असा विपर्यय सुद्धा संभवू शकत नाही. म्हणजे असद वस्तूचं प्रत्यक्षीकरण किंवा विपर्ययीकरण हे दोन्ही संभवू शकत नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे वस्तुशून्य अशा शशशृंग, नरशृंग, वंध्यासुत, आकाशपुष्प वगैरे अपदार्थांमध्ये, अवस्तूंमध्ये प्रमाण वृत्तीही संभवू शकत नाही किंवा विपर्यय वृत्ती सुद्धा संभवू शकत नाही. असा हा एक निरपवाद नियम आपल्याला या ठिकाणी मांडता येतो. आता प्रमाण वृत्तीद्वारा आपल्यामध्ये सद्वस्तू विषयक वृत्ती उठत असते, तर विपर्यय वृत्तीद्वारा मिथ्या वस्तू विषयक वृत्ती उठत असते असं म्हणता येतं. परंतु आपल्या चित्तामध्ये वस्तुशून्य विषयामध्ये वृत्ती उठू शकत नाही असं मात्र म्हणता येत नाही. आलं का लक्षात? की आपल्या चित्तामध्ये अवस्तुक किंवा अवस्तुआत्मक वस्तुशून्य विषयामध्ये चित्तवृत्तीच उठू शकत नाही असं आपल्याला म्हणता येत नाहीये. आणि ही वस्तुशून्य विषयक जी वृत्ती उठत असते तिचाच निर्देश आता यानंतर विकल्प अशा नामाभिधानानं होणार आहे. आणि सूत्रकार विकल्प अशा संकल्पनेमध्ये वस्तुशून्य विषयामध्ये आपल्याला वृत्ती कशी उठते, का उठते वगैरे या संदर्भात प्रबोधन करणार आहेत. तर विकल्प वृत्ती विषयक एक पूर्वपीठिका मांडून आपण त्या सूत्राकडे वळणार आहोत. तर ज्यावेळी आपण वस्तुशून्य अशा वंध्यासुत आदी विषयामध्ये पदरचना ऐकतो, एखादं वाक्य ऐकतो, एखादा शब्द ऐकतो, एखादं वाक्य ऐकतो, त्यावेळी चित्तामध्ये एक काल्पनिक व्यापार संभवून वलय उठतं. जसं तो वंध्यापुत्र आहे असं ऐकल्यावर चित्ताला एक स्पंदन प्राप्त होऊन वाक्यार्थाच्या अनुरोधानं जो अर्थनिष्कर्ष काढला जातो आणि तद अनुरोधानं एक वृत्ती मालिका जी उठते तिला विकल्प वृत्ती असं म्हणतात. आणि म्हणूनच सूत्रकार तशा अर्थानं सूत्रलक्षण करताना पुढल्या सूत्रामध्ये विकल्पाचा निर्देश लक्षणासह करतात. तर आता आपण त्या विकल्प या वृत्तीकडे वळूया, पण तो प्रकार पुढल्या सत्रामध्ये. कृष्णार्पणमस्तु.